ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। दिवाळी सण म्हटला की मोठी आर्थिक उलाढाल होत असते। बाजार फुललेले असतात, रस्तोरस्ती दुकानांमध्ये सर्वत्र सेल लागलेले दिसत असतात। असाच एक सेल ठाण्यात लागला आहे, जिथे चक्क कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत। ठाणे मध्यवर्ती कारागृहात दीपावली सणानिमित्त हा सेल लागला आहे। या सेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू याच कारागृहात गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या कौशल्यातून निर्माण झालेल्या आहेत। ठाणे कारागृहातील या दीपावली सेलचे उद्घाटन ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले। या प्रसंगी कारागृह अधीक्षक राणी भोसले व अन्य कारागृह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृहातील बंदिवानाच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच शासन व प्रशासन म्हणून त्यांच्या पाठीशी उभे आहोत, किंबहुना हे कैदी शिक्षा भोगून समाजात जेव्हा पुन्हा परततील तेव्हा त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले। आज ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूचा विक्रीचा शुभारंभ झालेला आहे। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासन दरवर्षी घेत आहे। खरं त्याच्या पाठीमागची भूमिका फार महत्त्वाची आहे। कैदी तुरुंगात असताना त्यांच्यामध्ये ज्या विधायक वृत्ती आहेत, कलागुण आहेत, जे कौशल्य आहे ते त्यांचं जपावं आणि वृद्धिंगत करावं, याच्यासाठी आवश्यक असलेली संसाधनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन आणि कारागृह प्रशासन दोन्ही काम करत असतात। खरं तर कारागृहामध्ये असताना त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा याच्या अनुषंगाने हे काम केलं जातं। त्यासोबत दुसराही खरा तर महत्त्वाचा भाग तो असा आहे, कैद्यांची काहींना शिक्षा संपल्याच्या नंतर जेव्हा ते समाजामध्ये येतील, त्या समाजामध्ये पुन्हा त्यांना सन्मानानं जगता यावं, यासाठी त्यांना आवश्यक असलेलं आर्थिक पाठबळ मिळावं आणि त्यासाठी असलेलं कौशल्य जपता यावं, त्यांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वासही परिपूर्ण असावा, या अनुषंगानं या उपक्रमाचं महत्त्व निश्चितपणानं खूप जास्त आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर अशा पद्धतीचे सेल विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी होत असते, परंतु जाणीवपूर्वक प्रशासन म्हणून, शासन म्हणून आपण या अशा कार्यक्रमाला जाणीवपूर्वक प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो। तो याचसाठी की ज्या व्यक्तींमध्ये उपजत कलागुण आहेत, मात्र ह्या मधल्या परिस्थितीमध्ये तुरुंगात असल्यामुळं त्यांच्या प्रोत्साहनावर विरजन पडू नये, त्यांचं तेच कौशल्य जपलं जावं आणि नंतर पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी न येता साधारणपणाने सुलभपणाने त्यांचं पुनर्वसन करता यावं, यासाठी हा उपक्रम राबवला जातो। आपण जे प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की ठाणे कारागृहाचं वैशिष्ट्य आहे, या कारागृहामध्ये असलेले जे इनमेट्स आहेत त्यांनी फर्निचर किंवा वुडनच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर कलाकुसर, अत्यंत बारीक कलाकुसर केली जाते, ते खूप चांगल्या प्रमाणावर केली जाते। मी या संदर्भातला ऐकून होतो, गेल्या 2 वर्षापासून मी तो अनुभव घेतोय। इथं तयार केलेली बैलगाड्याची रेखाचित्र असतील, खुर्च्या असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे टीपॉय असतील, सेंटर टेबल असतील, कॉफी टेबल असतील किंवा की चेन लटकवण्याच्या ज्या बाबी आहेत, अत्यंत बारकाईने केलेल्या आहेत। त्याशिवाय यावर्षी ज्या वेगळ्या बाबी दिसल्या त्या अशा की कपड्यांच्या संदर्भामध्ये जरी ठाण्यात केलं नसेल, येरवड्याच्या कारागृहातून केलं असेल, तरी अत्यंत चांगल्या दर्जाचं हे उत्पादन आहे आणि अत्यंत कमी किमतीत आहे। दोन्ही ठिकाणचा किंवा एकंदरीत कारागृह प्रशासनाचा हाच उद्देश आहे की आपल्यातून कारागृहातून बाहेर पडल्याच्या नंतर त्या कैद्यांना किंवा त्या व्यक्तींना त्यांचं पुनर्वसन समाजामध्ये करत असताना आत्मविश्वास पूर्ण पद्धतीने त्यांनी जीवनामध्ये पाऊल टाकावं आणि या दीपावलीच्या मुहूर्तावर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवा उजळावा, या अनुषंगानं या प्रयत्नाचं खरं तर कौतुक केलं पाहिजे। आणि या प्रयत्नाला आपल्या मार्फत आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचवत आहेत, तर मी आवाहन असं करू इच्छितो की सर्व जनतेनं या ठिकाणची जी प्रदर्शनं आहेत, की ज्या वस्तू आहेत, त्याला सढळ हाताने मदत करून, खरेदी करून त्यांना, त्या कैद्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी आपण आपलं जे काही सहाय्य ते आपण करण्याचा आपण निश्चितपणाने प्रयत्न करूया। धन्यवाद। कुठलाही व्यक्ती हा जन्मतःच गुन्हेगार नसतो आणि त्यामुळे कारागृह प्रशासनाचा नेहमीच हा सदैव प्रयत्न राहिलेला आहे की जेव्हा हे बंदी कारागृहामध्ये येतात त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या जे वस्तू आहेत त्याचं प्रशिक्षण देणं आणि
त्याचा मागचा एकच उद्देश असतो की बाहेर जाऊन त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहावं, स्वतःचा उदरनिर्वाह करावं. तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला खूप छोट्या वेगवेगळ्या वस्तू कलाकुसरीने बंद्यांनी बनवलेल्या दिसतील. यामध्ये महिलांनी अगदी खणाचे तोरणं बनवलेली आहेत, पंत्या बनवलेल्या आहेत, एक ज्वेलरी बनवलेली आहे, वारलीचे पेंटिंग पॉट्स बनवलेले आहेत आणि दुसरे आकाश दिवे न्यायाधीन बंड्यांनी आमच्या बनवलेले आहेत. आमच्याकडे सुतारकाम सेक्शन आहे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये. बैलगाड्या, त्यानंतर छोट्या ज्या आहेत मोटार गाड्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू कलाकुसरीच्या बंड्यांनी कुठल्याही यंत्रसामुग्रीशिवाय बनवलेलं तुम्हाला दिसून येतील. बेकरीमध्ये तुम्ही बघाल की एक नाचणीचे बिस्किट्स आपण ठेवलेले आहेत आणि ओट्स बिस्किट ठेवलेले आहे, जे की हेल्दी आपण प्रोडक्ट ठेवण्याचा प्रयत्न केला. एक शूजबेरी बिस्किट आपण नवीन सुरू केलेलं आहे यावर्षी. टोस्ट खारी तुम्ही बघाल इथे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण बंद्यांना आमच्याकडे जे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्यामार्फत ट्रेनिंग देतो. ज्या बंद्यांना आवड आहे असे बंदे आपण सिलेक्ट करतो आणि खूप हायजीन आपण मेंटेन करतो. विशेष म्हणजे सगळे मुळात उत्पन्नापेक्षा एक आपल्याकडे स्किल, अनस्किल आणि सेमी स्किल बंद्यांना एक शासनाने ठरवून दिलेले GR प्रमाणे आपण त्यांना स्किल वाईज टास्क प्रमाणे आपण त्यांना रोजगार त्यांचा देतो. पण मुळात हेतू आहे की बंद्यांना वेगवेगळं ट्रेनिंग मिळावं, एक वेगवेगळी कला त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि जेणेकरून त्यांना इथं ते शिकले की बाहेर जाऊन त्यांना त्या कलाकुसरीचा उपयोग होईल आणि बाहेर कुठेतरी त्यांना ती नोकरी मिळेल किंवा स्वतःचा उद्योग ते सुरू करतील. आता शिवणकाम थोडंसं एक छोटं सेक्शन आमच्याकडे आहे, पण आम्ही महिला बंद्यांना शिवणकामामध्ये परकर शिवण्यापासून, ब्लाऊज शिवण्यापासून, वेगवेगळ्या पंजाबी ड्रेस वगैरे शिवण्यापर्यंतचं ट्रेनिंग देतो. म्हणजे एक मशीन घेऊन सुद्धा ती तिचा स्वतःचा उदरनिर्वाह घरी करू शकते. म्हणजे ही छोटीशी आपला एक प्रयत्न असतो की फक्त रोजगार हा नाही तर रोजगारापासून ते स्वतः बाहेर जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं, जेणेकरून त्यांना दुसऱ्याकडे हात पसरायला लागू नये पैशासाठी आणि पुन्हा ते गुन्हेगारीकडे वळू नये. हा एकमेव उद्देश त्याच्या मागे असतो. त्यातल्या सर्व नागरिकांना माझं हे आव्हान असेल की तुम्ही या इथे. बाहेर सगळीकडेच खूप कलाकुसऱ्याच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील मार्केटमध्ये, पंत्या वगैरे, पण विशेष करून तुम्ही इथे येऊन व्हिजिट दिली की ज्या काही बंद्यांनी बनवलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला किती छान प्रकारे त्यांनी बनवलेले आहेत ह्या तुम्हाला दिसून येतील. आणि जास्तीत जास्त नागरिकांचा प्रतिसाद जर या प्रदर्शनाला जर लाभला तर बंद्यांमध्ये एक प्रकारचा एक आत्मविश्वास निर्माण होईल की आपल्याला कुठल्या तरी प्रकारे एक नागरिकांकडून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि आपल्याला एक ॲक्सेप्टन्स असतो ना सोसायटीमध्ये, तर तो एक त्यांच्यामध्ये सुद्धा आनंद एक निर्माण होईल. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.